दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. माणसाचा स्वभाव थोडा तिखट असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं, आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीच नाही. कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजेच आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे, आणि ते आपल्याला व्याजासकट फेडावं लागतंच. एखाद्या व्यक्तीची सवय लागणं हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असतं. दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा OTP परमेश्वराकडे लगेच जातो, म्हणून सरळ मार्गाने आयुष्य जगा. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचं आयुष्य यात एकच समानता असते. या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते. तीच खरी तुमच्या आयुष्यात जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही. काही वेळा पुढाकार कोण घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. मनात उतरलेल्या लोकांना मनातच काय, तर डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मूळ काढून टाकतो. आणि म्हणूनच संवाद साधावा. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा. एखाद्या कामाचा जास्त विचार केल्याने तुमचं ते काम करण्याची क्षमता नष्ट होते. आपल्या आयुष्याची कोणतीही व्याख्या स्वीकारू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याची स्वतः व्याख्या ठरवा. काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. मित्र, प्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघेही जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघेही हरतात. कोणीतरी फुलाला विचारलं, झाडावरून तोडले, तुला वेदना झाल्या की नाही? फुलाने उत्तर दिलं, तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते. आयुष्यामध्ये नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ हा वाया घालवू नका. माणसाजवळ पोथ हवी, ऐपत हवी,
आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते. कधीकधी कोणाला दुखावण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावसुद्धा ओळखता येत नाही. कारण दिसतं तसं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही वेगळंच असतं, मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते. आयुष्यामध्ये जर काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिका. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. चेहरा कितीही सुंदर असेल पण जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरवून घेतात. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते. त्याच्यामध्ये ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाचीही पर्वा किंवा मनामध्ये भीती नसते. माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचं चालणं हे कायमचं सुधारून जातं आणि म्हणूनच ठेचा या आवश्यक आहेत. माणसाला त्याने केलेला संघर्ष आवश्यक थकवतो, पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवत असतो. मन स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ मनाने स्तुती परमेश्वर नेहमी करत असतो. त्यामुळे संघर्ष करायला घाबरू नका. आयुष्यामध्ये आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख उपभोगायला मिळेल. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेला विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं, आणि ते म्हणजे समाधान. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात आपल्याला त्या वस्तूची किंमत किंवा त्या माणसाची किंमत कळतच नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. बरं चाललंय आयुष्य हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललं आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगायला जवळचा माणूसच लागतो. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. कुठेतरी गोड स्वभावाचा माणसाने तोटा सहन केलेला असतो. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद तर त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.